वाटली असेल। हे बघ, अशा वेळेला भास व्हायला लागतात, हॅल्युसिनेशन म्हणतो आपण, म्हणून तिला कदाचित असं वाटलं असेल की तिच्यावर पाळत ठेवू नये। आणि स्वानंदी, आता हे बघ, मी मणीला घेऊन आलोय की नाही तुझ्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी, तेव्हा आता जरा शांत हो। आता तुम्ही दोघही मस्त राहा, राजा राणी सारखं। हो साहेब, स्वानंदीच्या वतीने मी माफी मागतो। ते काय, ती स्ट्रेस मध्ये होती त्यामुळे कदाचित बोलून गेली असेल, पण मी समजावेन इथून पुढे नाही बोलणार ती असं। सॉरी। अरे मणी, माफी कसली मागतोस रे तू? तू माझ्यासाठी काय काय केलंय ह्याची जाणीव मला आहे आणि मी स्वानंदीची मनस्थिती समजू शकतो। तिच्यावर माझा अजिबात राग नाहीये। बरं, मी खरं म्हणजे मी फक्त तुला हा चेक द्यायला आलो होतो। एक चेक आहे, त्यात छोटीशी रक्कम आहे तुझ्यासाठी। नाही साहेब, हे 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 नकोय मला। साहेबांचा आदेश आहे असं समज आणि घे। पण ते तुमचे पैसे। मी मणी, अरे हे तुझे पैसे, घे घे। कसं आहे ना, तुला जेव्हा मी घरी आणला ना तेव्हा तुझ्या संगोपनासाठी मी तेव्हापासून दर महिन्याला एक थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवत होतो आणि त्याला मी, आपण कसं पक्षाचा फंड म्हणतो की नाही, तसं मी त्याला मणी फंड असं नाव दिलं। आता काय, तुझं लग्न झालंय, स्वानंदी प्रेग्नंट आहे, तुम्हाला आता बाळ होईल, त्याच्या डिलिव्हरीची, बाळाच्या संगोपनाची, याचा सगळ्याचा खर्च तू याच्यातनं भागवू शकतोस। एक छोटासा हप्ता मी दिलाय मणी फंडातला। बरं, तुला आणखीन पैसे लागले तर मला सांग, मणी फंड खूप मोठा आहे। थँक्यू। बरं मणी, मी आता येतो, पण मी गेल्यानंतर माझ्या सुनेला अजिबात बोलायचं नाही, सांगून ठेवतोय मी। अरे सगळं विसरलोय मी आता। हा, स्वानंदी बाळा, काळजी घे स्वतःची आणि तुमच्या बाळाची। येतो।